त्याच्यामधली माहिती मी काल संध्याकाळी घेतली आणि त्यावेळेला चित्र आणि त्यासोबत सर्व माहिती आल्यावर एकच जाणवलं की गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अजूनही इतर काही ठिकाणी अशा प्रकारे लोकांच्या दबावाने आमदार दबावाने अशा प्रकारे घडलेलं आहे. आणि मृत व्यक्ती एक आहे आणि त्यावर व्यक्ती झालेली आहे आणि त्या संपूर्णपणे लोकांच्या जीविताची हानी होत असताना त्याच्यामध्ये नक्की काय अडचणी आहेत याच्या संदर्भात माझ्याकडे थोडी माहिती ऑलरेडी आहे. कारण मी 2-3 वर्षाचा करते. इंडस्ट्रीजमध्ये रेड झोनमध्ये असणारे कारखाने आणि त्याच्यामध्ये झालेल्या दुर्घटना, नागपूरमध्ये झालेल्या दुर्घटना, त्याचबरोबर पालघरमध्ये सुद्धा झालेल्या काही दुर्घटना यांची माहिती पण माझ्याकडे होती. आणि म्हणून नक्की काय घडलेलं आहे म्हणजे गावामध्ये असेल, प्रशासनाकडून असेल, तर जे लोक बेकायदेशीर कारखाने काढतात तर त्याच्यावरती आपण काय यंत्रणा उभी करू शकतो याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी भेट दिलेली आहे. माझ्याबरोबर जे आमदार शांताराम मोरे यांचे संपर्क प्रमुख आणि आपले सगळ्यांचे सुपरिचित पांडुरंग पाटील, त्याचबरोबर वैदेही बाकीचे सगळे पदाधिकारी यांचे जिल्हा आणि इतर पदाधिकारी होते. त्याचबरोबर मी पोलिसांना, महसूल यंत्रणेला, आरोग्य विभागाला सगळ्यांना कळवून तिकडे आलेली आहे. मला त्याच्यात त्या गोष्टी दिसत आहेत. त्याच्यामध्ये औद्योगिक सुरक्षा विभागावरती तांत्रिकदृष्ट्या असे जे परवानगी न घेता सुरू केलेले कारखाने आहेत त्यांची जबाबदारी आहे. परंतु त्यांच्या जेव्हा मी प्रमुखाशी बोलले आणि याच्यामध्ये त्यांची बैठक पण राज्यामध्ये विधानभवनात घेतलेली आहे, त्यावेळेपासून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढी यंत्रणा विभागाला पाहिजे किंवा जेवढ्या पोस्ट पाहिजे तेवढ्या आमच्याकडे नाही आहे. परंतु मला एक दिसते असं की काही कामं जी आहेत ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित काम. एखादा कारखाना उभा राहतो तिथे काहीतरी स्ट्रक्चर उभं केलेलं असतं. म्हणजे ग्रामपंचायतीला आपली माहिती पाहिजे, ग्रामपंचायतीला माहिती पाहिजे म्हणजे सरपंच उपसरपंचांनी ती माहिती कळवली पाहिजे आणि त्यांनी काही कारणांनी कळवली नाही तरी ग्रामसेवकाकडे आणि आपल्या तहसीलदारांच्याकडे किंवा महसूल विभागाच्या बरोबर खास करून ग्रामविकास विभागाकडे यंत्रणा पाहिजे की राहत्या घराच्या खेरीज कुठेही जास्त लोक म्हणजे 10पेक्षा जास्त लोक एका कामगार काम करताना दिसत असतील तर तिथे औद्योगिक काही कारखाना असण्याची शक्यता आहे किंवा संघटित स्वरूपाचं कामगार वर्ग तिथे असण्याची शक्यता आहे की ज्याला कामगारविषयक यंत्रणा ते नियम लागू झाले पाहिजे. परंतु ते नियम पाळले जात नाही. बऱ्याच वेळेला आम्ही कारखान्याला परवानगी घेतली असं सांगितलं जातं पण ती परवानगी का मिळत नाही याची माहिती नसते. आणि अजून घेणं परवानगी पण माझ्याकडे भरपूर माहिती पाठवलेली आहे आणि त्याच्यात असं दिसतं की स्वतः औद्योगिक सुरक्षा विभागानेच सांगितलं की किती कारखाने इथे जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगितलं की 300 कारखान्यांची आम्ही आज मला मीटिंगमध्ये सांगितलं 300 कारखान्यांची आम्ही नोंदणी गेल्या वर्षी करत होतो. आणि हे काम ते करत असून सुद्धा त्यांच्या कामाला इतरांनी मदत करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून मी आज त्या पीडित कुटुंबांच्या भेटण्याचं त्यांना मी थोडं पूर्ण करण्याची पातळी करणार आहे आणि सरकारकडून त्यांना नुकसान भरलेलं आहे. पण जे जीव दगावलेले आहेत त्यांचे घरी आमचं आनंद देवकर आणि आमचे उपजिल्ह्याकडून गेलेले आहेत त्यांनाही आम्ही मदत दिलेली आहे. कारण सरकारी मदतीला बऱ्याच प्रस्ताव जाणार आहे केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे. त्याचबरोबर आरोपींना लगेच जामीन देता कामा नये आणि चांगल्या प्रकारचे सरकारी वकील मिळाले अशाही सूचना मी नरळे श्री ॲडिशनल SP यांना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आज मी काही सूचना देखील प्रशासनाला आणि सन्माननीय सरकारमध्ये जे मंत्री महोदय आहेत त्यांना पण मी देणार आहे. त्याच्यात पहिली माझी विनंती म्हणतो मी पण तिथे जे पालकमंत्री आहेत त्यांनी याला ताबडतोब भेट द्यायला होईल असं मला वाटतं जेणेकरून सगळ्या यंत्रणांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळेल. दुसरं महत्त्वाचं जे पोलीस विभाग आहे औद्योगिक सुरक्षा विभाग जेव्हा काम करतो त्यांच्याबरोबर जिथे घातक रसायनं निर्मिती होत असल्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आपण नाही घटना घडत असेल तर पोलीस पाटलांनी ती माहिती देणं परंतु त्यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये अनिवार्य आहे. आणि त्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचं एखादं परिपत्रक त्यांनी काढावं की जेणेकरून आज आता बरोबर या गावामध्ये असं सांगितलं की पोलीस पाटलाचं पद रिक्त आहे
मी आत्तापर्यंत 10 ठिकाणी केलेले वेगवेगळ्या ठिकाणी अशा दुर्घटनांच्या इथे बरोबर ज्या गावात पोलीस पाटलाचं कोण रिक्त असतं तिथे ती घटना घडते. म्हणून मी ॲडिशनल SP ला सांगितलेलं आहे की ज्या गावामध्ये पोलीस पाटील नाही आहे तर त्या ठिकाणची जबाबदारी जी आहे जे PI होती आहे त्यांनी ती माहिती जमा करून घेतली पाहिजे. आणि घातक रसायन तिथे होतं हे झालेलं स्वतःहून स्पष्ट आहे. मी इथल्या PIना असे निर्देश दिलेले आहेत 15 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये पोलीस पाटील असो किंवा नसो आणि पण ती ज्युडिशियल मिळेल त्याची नीट यादी करून ती कारवाईसाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडे जिथे परवानग्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे बांधण्याची परवानगी असेल विजेची परवानगी असेल त्या संबंधित विभागांना तुम्ही पाठवा. त्याखेरीज औद्योगिक सुरक्षा विभागाला मी निर्देश दिलेले आहेत की तुम्ही ज्यांना मान्यता दिली आहे त्यांची सर्टिफिकेट जशी लिफ्टवरती लावलेली असतात प्रत्येक ठिकाणी तशी तुमच्या वेबसाईटवर असली पाहिजे. ते कुठल्याही नागरिकाला कळलं पाहिजे की हा कारखाना बेकायदेशीर आहे का कायदेशीर आहे. म्हणून तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही ती माहिती ठेवा. प्लस त्याची सर्टिफिकेटची माहिती ही पोलिसांच्याकडे सुद्धा असली पाहिजे त्याची एक प्रत की हे कारखाने परवानगी असलेले आहेत. तर जेणेकरून त्या आणि ग्रामपंचायतीत पण असले पाहिजे की ह्या कारखान्याच्या सर्टिफिकेटच्या आपण प्रती घेऊ शकतो. तर काही लोक आपल्याकडे त्या प्रतिसुद्धा खोटे आणून लावतील आणि म्हणून वेबसाईटवरच्या प्रती आणि प्रत्यक्ष ग्रामपंचायतीकडे किंवा पोलीस स्टेशनला प्रती योग्य आहेत की नाही हे तपासून घेण्याची जबाबदारी जी आहे ती पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्यावर असली पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांनी भेटणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार तसेच उद्योगमंत्री उदय सामंत प्रदूषणाच्या संदर्भात विषय असताना पंकजा मुंडे तसेच MPCBचे अध्यक्ष या सगळ्यांच्याकडे त्याचबरोबर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक या सगळ्यांना आम्ही निवेदनाची प्रत पाठवणार आहोत. आणि तुमच्याकडे टायर्सच्या संदर्भातली बरीच माहिती आहे की त्याच्या कारखान्यात जे प्रदूषण होतं आहे त्या संदर्भामध्ये एक मला असं दिसतं की उद्योग पाहिजे पण प्रदूषणकारी नको किंवा प्रदूषण रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक सक्षम असली पाहिजे. आणि आपल्याचकडून ज्या तक्रारी मला बातम्यांमध्ये आलेली दिसत आहे की बरेचसे लोक आणि मला पुण्यात आरोग्य पण ते कळलं की प्रदूषण रोखणारी यंत्रणा पाण्यावरती जलनिस्सारण करण्यासाठी यंत्रणा केलेली प्लांट सुरू करतात. प्रत्यक्षामध्ये ते थोडाच वेळ चालवतात जेणेकरून विजेची त्यांना भरपाई पैसे द्यायला लागले नाही. बऱ्याच ठिकाणी ते प्लांट मॅन्युअल्स असतात ते दुरुस्त केलेले नसतात. हे बघण्याची जबाबदारी अर्थातच पर्यावरण विभागाची आहे. आणि MPCBच्या संदर्भात त्यांना असं वाटतं की पुरेसं त्याच्याकडून काम होत नाही. पर्यावरणाचे अधिकारीसुद्धा हे काम करू शकतात. MPCB एक महामंडळ आहे. जसं काही कामं स्वतःसुद्धा थेट त्यांच्याकडे माहिती होऊ शकते. अधिक मला असं वाटतं की मोरेसाहेबांना विनंती करणार आहे की आपलं BPC होतं. BPCमध्ये सुद्धा या संदर्भातले जे विघातक कारखाने असतील किंवा बेकायदेशीर कारखाने असतील त्याची माहिती जी आहे त्याची नोंद आणि आढावा घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ती अर्थातच जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची आहे. आणि एक इथल्या ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांचा माझा बरेच वर्षाचा परिचय आहे त्या कल्याणला आयुक्त होत्या. तर असे जे रसायनांचे स्फोट होणारे प्रबळ जिल्हे आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुरक्षेच्या संदर्भातला विशेषतः औद्योगिक सुरक्षेच्या संदर्भातला त्यात घातक रसायनं असतील कामगारांच्यासाठी सुरक्षा यंत्रणा आहे की परवानगी असलेल्या ज्या कंपन्या आहेत तिथे सुद्धा अग्निशमनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे की नाही हे पाहण्या त्यासाठी म्हणून एक सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा पालघर जिल्ह्यामध्ये असावा असं मला वाटतं की याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंट्सनी काम करणं आवश्यक आहे. कारण सगळ्यात महाराष्ट्रात आवश्यक आहे. परंतु इथे मोठ्या प्रमाणात कारखाने उभे राहताना दिसत आहेत आणि लोकांना माहिती नाही आहे कायद्याची किंवा लोकांच्या अध्ययनाचा किंवा दारिद्र्याचा फायदा घेतला जातो. इव्हन मी म्हणत्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतात आणि तिथेसुद्धा काही वेळेला पगार वेळेवर न देणं किंवा शोषणाचे प्रकार घडतात त्याची सुद्धा नोंद ही ग्रामविकास विभागाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि ग्रामविकास विभागाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी असं सांगेन की जिथे जिथे त्यांच्याकडे गाव पातळीवरती असे कारखाने औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर सुरू झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलण्याची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारची सूचना संबंधित मंत्रालयाला पण देणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा फॉलो होत असताना आमची काटेकोर अंमलबजावणीचे डोळे आणखी देखणी
ही समाजातल्या सदस्य आणि पत्रकार यांच्याकडे आहे. त्या दृष्टिकोनातून त्याची माहितीसुद्धा व्यवस्थित पोचणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आज मी येत असताना